गणपती बाप्पा मोरया. मी आज आपणास गणपती बाप्पाचे नामस्मरणाचे काही नियम सांगणार आहे, ज्यामुळे आपले नामस्मरण अधिक प्रभावी होते. त्याचप्रमाणे त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते. काही सोपे नियम आहे, जसे की नामस्मरण करण्यापूर्वी नामस्मरण करण्याची जागा स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे आपले मन आणि शरीर देखील स्वच्छ करावे. आधी आपण स्नान करून स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. त्यानंतर एका आसनावर बसून गणपती बाप्पाचे आपण मूर्ती किंवा एखादा फोटो असेल तो समोर ठेवावा. त्याला स्वच्छ पुसून घ्यावे. शक्य असल्यास हार, फूल वाहावे, गंध, अक्षदा वाहावी. त्यानंतर शक्य असल्यास आपण माळी घ्यावी व ती माळ तुळशी माळ असेल तर खूपच चांगले. तुळशी माळ घेऊन 108 वेळा ओम गंग गणपतये नमः जप करण्यास सुरुवात करावी. शक्य नसल्यास आपण ज्याप्रमाणे आपण नेहमी नामस्मरण करतात त्याप्रमाणे, माळ नसल्यास आपण नामस्मरण करू शकतात. नामस्मरण करत असताना आपण जास्तीत जास्त शांत ठिकाणी बसावे आणि नामस्मरण करावे. नामस्मरण करण्यास आपल्याला सुरुवात करायची असल्यास आपण मंगळवारचा दिवस घेऊ शकतो किंवा चतुर्थी, अंगारक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असल्यास खूप उत्तम. नामस्मरणाचे महत्त्व हे आपल्याला नामस्मरण ज्यावेळेस सुरू करतो त्याच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला जाणवेल. नामस्मरण झाल्यानंतर आसन आपण जागेच ठेवावे. त्यानंतर शक्य असल्यास आपण वरण, भात, भाजी, पोळी असं नैवेद्य, त्याचप्रमाणे गोडाचं नैवेद्य दाखवावे. शक्य नसल्यास आपण आपल्या घरात असलेले कुठलाही गोड पदार्थ हा गणपती बाप्पाच्या समोर ठेवावा. जर आपल्याला शक्य असेल आणि आपण आपले नामस्मरण हे चतुर्थीच्या दिवशी सुरू केले असेल तर त्यावेळेस 21 मोदकांनी आपण गणपती बाप्पाला आरतीसहित त्याचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाच्या नैवेद्य दाखवताना काही नियम असतात, जसं की गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक आपण केले असेल तर 21 मोदक हे एका स्वच्छ धुतलेल्या ताटामध्ये ठेवावे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या प्रतिमेसमोर ताट ठेवावे, ज्यामध्ये आपण मोदक ठेवलेले असतात ते मोदक ठेवावे. त्यानंतर पाण्याने त्यावर वर्तुळाकार काढावा. मोदकाचे ताट आपल्या हातामध्ये घ्यावे. त्याखाली पाण्यानेच आपण स्वस्तिक काढावे. त्या स्वस्तिकावर आपण अक्षदा, फूल वाहावे आणि त्यानंतर ताट त्यावर ठेवून त्याला नैवेद्य दाखवावे. असे केल्यास लवकरात लवकर आपल्याला गणपती बाप्पाची फळ प्राप्त होते. त्याचप्रमाणे मी आता आपणास 11 वेळा गणपती बाप्पाचे नामस्मरण करून दाखवते आहे. ओम गंग गणपतये नमः, 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 ओम गंग गणपतये नमः.